मिसेसचा, माझी आई या ठिकाणी रडते, माझा मिसेस या ठिकाणी रडते. त्यांना फसवण्यात, मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो, कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल. हे राजकारण बंद झालं पाहिजे, यासाठी हे सगळं झालंय. मी जितेंद्र आव्हाड साहेबांना कदापि सोडू शकत नाही. माझ्या आईचा चेहरा येतो माझ्यासमोर. माझ्या आईला घाबरवण्यात आलं, ती एका किडनीवरती जगते. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं. साहेबांबाबतीत मला काही सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं, पण असं काही नसताना साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते, साहेबांच्या इन्कम टॅक्समधनं काही दखल घेत होते. या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या, पण असं यात काही तथ्य झालं नाहीये. मला पूर्णपणे फसवण्यात आलं होतं, म्हणून हा घेतलेला डिसिजन होता. तुमच्यासोबत असणारे दुसरे आणि पदाधिकारी होते हेमंत वनचे, त्याची काय बोलणं झालंय का? ते येणार आहेत काही सुरू झालंय का? मला काही नाही. मी साहेबांवरती माझं जेव्हा प्रेम आहे, साहेबांचं माझ्यावरती प्रेम आहे. हे जर झालं नसतं, प्रवेश होऊनही साहेबांनी मला फोन केला, अभिजित अरे काय झालं नक्की. साहेबांचा फोन आला नसता तर 22 तारीख अल्टिमेट होती, त्या 22 तारखेनंतर मी आत्महत्या केली असती. एवढा माझ्यावरती प्रेशर. मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो. मला सहन झालं नव्हतं, हे सहन होत नव्हतं. पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडवण्यात आलं त्याच्या यात निषेध आहे. मला दादांना विनंती करायची की दादा, हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले, जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो. हे बघा, उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटणारा माणूस आहे. मी एवढा संवेदनशील आहे. आपण एकत्र, हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरीबरोबर जेवतोय, वाईट नाही वाटणार? अरे माणसं आहोत ना आपण. इथे काहीतरी आहे ना, हृदय आहे ना. का बिन हृदयाची माणसं. ती मराठी भाषेची स्टोरी होती ना, त्या याला विचारलं क्रोकोडाईलला, म्हणजे कोणाला, तुझं हृदय कुठे ठेवलंय? तर तो म्हणाला मी झाडावर ठेवून आलोय. तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय इथं ठेवून पळतो ना. माणुसकीचं नातं आहे की नाही, ऋणानुबंध काही स्नेहसंबंध काय आहेत की नाही, त्यांच्यासारखं नाही माझं. एकेका माणसासाठी इलेक्शनला 8-8 कोटी 10-10 कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी कधी काढून दाखवत नाही. मी कधी कोणाबद्दल बोलतही नाही. हे अति झालं यार. माझी म्हणूनच सांगतो, हिंमत आहे ना तर लावा, आणा त्या इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या ही चौकशी ताब्यात आणि येऊ द्या सत्य बाहेर. काल का घाबरताय? आज जेलमध्ये भाजी जाते, त्यांना जेवायला जाते, त्यांच्याकडे फोन चालू आहेत. आम्ही कधी बोललेलो नाहीये. आज सांगतो, ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलमधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो. त्या कॅन्टीनच्या माध्यमातून खाणं आतमध्ये जातं, त्या कॅन्टीनच्या माध्यमातून फोन आतमध्ये जातात. हलवा त्यांना, हलवा, न्या गिरचोरी नेऊन ठेवा. एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत. त्या मारामारी झाली आतमध्ये. आरोपी नंबर 1 आणि सुपारी घेणारा. त्या आरोपी नंबर 1 ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले.